नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। पालघरमध्ये थरारक दरोडा, भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफा दुकान लुटले, सोने पोत्यात भरून चोरटे पसार। नीट पेपर फुटीचे आंदोलन म्हणजे निवळ नौटंकी, मोदी फडणवीसांना डॅमेज करण्याचा विरोधकांचा कट, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होणार, संजय सिरसाट म्हणाले शरद पवारांचा आदेश राष्ट्रवादी मान्य करेल। आणि पोलिसांनी सीजेपी आंदोलकांना जंतर मंतरहून हटवले, सीजेपीने म्हटले पोलिसांची निशस्त्र लोकांना मारहाण, संसद मोर्चावरही लाठीमार, अश्रुधुराचा मारा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये आरक्षित जागेवर शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले सूरज जयसिंग चुंगडे यांना मोठा धक्का बसला असून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड यांनी त्यांचा राजपूत भामटा 10 म्हणजेच विमुक्त जाती अ या जातीचा दावा फेटाळून त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध घोषित केले असून संबंधित जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश या समितीने दिले आहेत। समितीच्या निर्णयानुसार विमुक्त जातीचा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचा ग्राह्य पुरावा अर्जदाराकडून सादर करण्यात आलेला नाही। दक्षता पथकाच्या चौकशीत अर्जदाराचे वडील व इतर नातेवाईकांच्या जुन्या शालेय नोंदीत हिंदू राजपूत अशी जात नोंद आढळून आली, मात्र अर्जदाराने राजपूत भामटा या जातीचा दावा केला होता। याशिवाय अर्जदारांनी सादर केलेले नातेवाईकांचे जात वैधता प्रमाणपत्र हे रक्ताचे नाते सिद्ध करणारे प्रमाणपत्र वंशावळ नसल्याने समितीने ग्राह्य धरले नाही। उपलब्ध कागदपत्रे, दक्षता पथकाचा अहवाल आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचा विचार करून समितीने 11 डिसेंबर 2007 रोजी निर्गमित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र अवैध घोषित करत ते जप्त करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना शिंदे गटाला व चुंगडे यांना हा धक्का मानला जात आहे। या निर्णयानंतर त्यांच्या नगरसेवक पदाबाबत पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। आष्टी तालुक्यातील कडावरून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने समोरून येणाऱ्या 2 वेगवेगळ्या दुचाकींना जोरदार धडक दिली। त्यामुळे झालेल्या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। कडा येथील आदित्य किसन शिरोळे वय 21 वर्षे आणि त्याचा लहान भाऊ अभिषेक किसन शिरोळे वय 19 वर्षे हे दोघे जण आज सकाळी आपल्या दुचाकीवरून पाण्याच्या प्लांट कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाले होते। त्याचवेळी साबलखेड येथील रहिवासी विनायक देसाई वय 40 वर्षे हे आपल्या 11 वर्षाच्या मुलासोबत संकेत विनायक देसाई याला घेऊन दुचाकीवरून कडा येथील शाळेत सोडण्यासाठी जात होते। हे 4ही जण कर्डिले वस्तीजवळ आले असता कड्याकडून अहिल्यानगरकडे वेगाने जाणाऱ्या MH12 JC 1087 वरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दोन्ही दुचाकींना त्याने जोरदार धडक दिली। त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील 4 जणही गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना तातडीने कडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अंबाजोगाई तालुक्यातील भावठाणा येथे एका 28 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अक्षय श्रीकिसन जाधव वय 28 वर्षे राहणार भावठाणा तालुका अंबाजोगाई यांनी दिनांक 18 जुलै 2026 रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पंख्याच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला। हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले। त्यांच्या आत्महत्येमागचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही। त्याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत। उसने घेतलेल्या पैशाच्या वादातून पोटच्या मुलाने जन्मदात्या बापावर चाकूने वार करून
त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील गौंडगाव येथे घडली आहे। मजुरी करणाऱ्या कुटुंबातील अंतर्गत वादाचे रूपांतर अखेर हत्येत झाले असून गौंडगाव येथील मन्नाबी इसाक शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती इसाक शेख यांनी मोठा मुलगा शौकत शेख याच्याकडून लहान मुलाच्या लग्नासाठी 1 लाख रुपये उसने घेतले होते। त्यापैकी 30,000 रुपये परत केले, मात्र उर्वरित पैशांसाठी शौकत हा नेहमी वाद घालत असे। दिनांक 12 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत आलेल्या शौकत याने पैशांचा तगादा लावत पती इसाक शेख यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि खिशातील चाकूने त्यांच्या डाव्या छातीवर जोरदार वार केला। या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इसाक शेख यांना तातडीने गेवराई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना 18 जुलै रोजी बीडच्या रुग्णालयात नेले असता तेथे लिफ्टमध्येच ते बेशुद्ध झाले। त्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले। या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात दिनांक 19 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला असून पीआय किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आप्पासाहेब रोकडे हे पुढील तपास करत आहेत। महाराष्ट्र एटीएस तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका बनावट ट्रस्टचे कथित पाकिस्तानी कनेक्शन समोर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तपासात माजलगाव येथील गुलजार ए रजा या ट्रस्टचे बार्शी येथील अल हलीमी या बनावट ट्रस्टशी आर्थिक संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। बार्शी येथील या ट्रस्टचे पाकिस्तानमधील वादग्रस्त दावत ए इस्लामी या संस्थेशी तसेच दहशतवादी शहाजाद भट्टी गँगशी कथित संबंध असल्याचा तपास एटीएस कडून सुरू आहे। काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर एटीएसच्या बीड युनिटने माजलगाव येथील गुलजार ए रजा या ट्रस्टचा भांडाफोड केला होता। तपासात या ट्रस्टने 5 वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे तब्बल 4,73,00,000 रुपयांची देणगी जमा केल्याचे समोर आले होते। या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। तसेच ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथेही अशाच प्रकारे अल हलीमी नावाचा बनावट ट्रस्ट उभारून सुमारे 10 कोटी रुपयांची देणगी जमा केल्याचे तपासात उघड झाले होते। या ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचा आणि निधीच्या वापराचा तपासही एटीएस कडून सुरू आहे। या तपासादरम्यान या दोन्ही ट्रस्टमधील आर्थिक व्यवहारांमध्ये परस्पर संबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे दोन्ही संस्थांमधील निधीची देवाणघेवाण, त्याचा उद्देश आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याची सखोलपणे चौकशी सुरू आहे। या तपासातून आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने तपास करत आहेत। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।